अगं बाई सावी, तुझं ब्लाऊज कसं फाटलं अगं? काय ग सावी, अगं बायका थांबल्यात ना केव्हापासून? वाण द्यायचे अजून, आवर पटपट. हा. या. फाटलेले कपडे घालून मिरवून झालं? का आता अशीच थांबणार आहेस का? जाऊन कपडे बदल. धैर्य, धैर्य, धैर्य. अहो, मी मुद्दाम काही नाही केलं. मी खरंच वेळेतच येणार होते. मग काय झालं? का नाही आलीस तू वेळेत? आणि हे ब्लाऊज कसं फाटलंय? काय विचारतोय मी? हा ब्लाऊज कसा फाटला? ते मी अंगद सोबत मीटिंगला गेले होते. मग मीटिंगचा आणि ब्लाऊज फाटण्याचा काय संबंध आहे? नाही धैर्य, काय झालं माहितीये का, मी हॉटेलवर पोहोचले आणि ते इन्व्हेस्टर आलेच नव्हते अजून. मग मी तिथं वाट बघत बसले होते. अचानक एक वेटर आला आणि माझ्या अंगावर ज्यूस सांडला. म्हणजे चुकून सांडला गेला त्याच्याकडून. मी एका रूम मध्ये साडी साफ करायला गेले, माहित नाही पण अचानक ती रूम बाहेरून लॉक झाली. मी तिथून बाहेर पडायचा खूप प्रयत्न केला. कदाचित त्याच्यात माझा ब्लाऊज फाटला. सावी, निदान विश्वास बसल अशी तरी गोष्ट बनवून सांग. आणि काय ग, हाय कोण हा अंगद? असा कसा कुठून तरी अचानक तुझ्या आयुष्यात येऊन टपकलाय? आणि अशी कुठली कामं, कुठल्या मीटिंग असतात तुमच्या रोज रोज? नाही म्हणजे
बाकीच्या दिवशी तुला कुणी काही बोलत नाही, काही विचारत नाही, पण आज आज घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. आईनं तुला बजावून सांगितलेलं ना, मग का गेलीस मीटिंगला? मुळात मीटिंग ठेवलीसच का आज? आणि जर साडीवर ज्यूसच सांडला होता तर आवरण्यासाठी रूम मध्ये जायची काय गरज होती? की रूम मध्येच मीटिंग ठेवलेली तुमची. मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये तू त्याच्यासोबत काम करायला तयारच कशी झालीस? निदान त्याची माहिती तरी काढलीस का? काही चौकशी केलीस त्याच्याबद्दल? धैर्य, काय बोलताय तुम्ही? हो, माहिती काढली नसती, नीट चौकशी केली नसती तर मी काम केलं असतं त्याच्यासोबत. अच्छा, असं आहे का? काही म्हणजे माझ्या विचारण्याला काही अर्थच नाहीये, नाही का? धैर्य, तुम्ही बस, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. निघित ना. धैर्य, माझं एकदा ऐकून घ्या प्लीज. अहो, तो अंगद आणि बस, निघित ना. धैर्य, मी काय बोलते? धैर्य, प्लीज, मी काय बोलते एकदा ते ऐकून तरी घ्या माझं. अहो धैर्य, मला काही ऐकायचं नाही. जा इथनं. धैर्य, प्लीज एकदा ऐकून तर घ्या. धैर्य, अरे मॅडम, उचला फोन. कधीपासून फोन करतोय मी. मॅडम, प्लीज माझा फोन उचला मॅडम, प्लीज. हो, मी खूप अडचणीत आहे. हो, प्लीज माझा फोन उचला, प्लीज. मॅडम, प्लीज माझा फोन उचला मॅडम, प्लीज. हो, मी खूप अडचणीत आहे. हो, प्लीज माझा फोन उचला, प्लीज. तुम्हाला कळत नाहीये का? मी जर तुमचे फोन उचलत नाही याचा अर्थ मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. कशाला फोन करताय? हे बघा, मला तुमच्याशी कुठलंच काम करायचं नाहीये. मला फोन करू नका. हॅलो मॅडम, माझं ऐकून. सावली, आता जरा शांत हो. वहिनी, हो कशी शांत राहू मी? हे बघ साविक, आम्हाला कळतंय. आम्हाला पण ना तो अंगद माणूस काही बरोबर वाटत नाही. म्हणजे त्या दिवशी तू घरी येऊ नका सांगितलेलं असताना पण ते कसे घरी आले? आणि आता त्यांचं हे असं वागणं
तेच तर वहिनी, मला ना त्याची लक्षणच व्यवस्थित वाटत नाहीये. म्हणून मी आता ठरवले, मी त्याच्यासोबत कामच करणार नाही. वहिनी, मी जरा जेवणाचं बघते. धैर्यांच्या जेवणाची वेळ झाली. तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये पेमेंट करतोय. हा, तिकडे वेळेत पोचा, नाही तर माझी गोची कराल. पोलिसांना पण वेळेत बोलवा, नाही तर माझी पुंगी टाईट कराल. कळलं काय? साहेब, समजान नीट होईल, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा, येतो. नर्या, प्लॅन एकदम कडक सेट झालाय. तर उद्या सगळं नीट झालं ना, तर पैसाच पैसा. धैर्य, धैर्य, प्लीज दार उघडा. धैर्य, धैर्य, प्लीज दार उघडा ना. हे बघा, काहीतरी खाऊन घ्या थोडं. तुम्हाला औषधं पण खायची आहेत परत. उगाच असं स्वतःला त्रास नका करून घेऊ. धैर्य, प्लीज दार उघडा. धैर्य, तू किती हाका मार, पण मला काही फरक पडणार नाहीये. मला ना तू पाहिजेस ना तुझं प्रेम. तू किती प्रेमानं हाक मारलीस ना तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. नकोस मला तू. नाही जाणार बिला. आणि तुम्हाला असं उपाशी ठेवून तर नाहीच नाही. प्लीज धैर्य, हो थोडं तरी खाऊन घ्या की. धैर्य, प्लीज दार उघडा. धैर्य, बास झाला हट्टीपणा. धैर्य, प्लीज दार उघडा. एकदा सांगितलं ना, जा इथून. नाही जाणार मी. धैर्य, प्लीज काहीतरी खाऊन घ्या. मला नाही खायचंय काही. ठीक आहे, मग आता जोपर्यंत तुम्ही काही खाणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. हे जेवणाचं ताट घेऊन इथंच बसून राहणार आहे मी. राम बसून तशीच. दामिनी मॅडमचा मेसेज. प्लीज कुणी आहे का? प्लीज दार उघडा. वाव, मी अडकले आतमध्ये. कुणी आहे का? प्लीज, मला घरी जायचंय. प्लीज दार उघडा. प्लीज दार उघडा. सावी मॅडम, तुम्ही आहात का आत? अंगात? हा, मी इथं आतमध्ये अडकली. प्लीज प्लीज मला
बाहेर काढा नाही इथून प्लीज 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 दार उघडा प्लीज लवकर दार उघडा. हा तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला बाहेर काढायची सोय करतो. मी आलोच. प्लीज लवकर या. काय करायचं लक्षात आहे ना? हो. थँक्यू सो मच. मॅडम, मला खरंच कल्पना नव्हती तुम्ही आत अडकून पडला होतात. मी आपल्या इन्व्हेस्टर सोबत बोलत होतो. मला कळेच ना त्यांना उशीर का झाला, म्हणून त्यांना विचारत होतो की अहो केवढा उशीर झालाय. मला घरच्यांचे फोन येऊन गेलेत. मला लवकर घरी गेलं पाहिजेत. घरी माझं मीटिंग मॅडम. घरी कुठे चाललात? इन्व्हेस्टमेंट येणार आहेत, मी काय उत्तर देऊ त्यांना? मॅडम आपल्या मीटिंगचं काय, माझ्या स्वप्नांचं काय? मॅडम निघून गेला. दामिनी ताई, अजून किती वाट बघायची तुमच्या सुनेची? अहो येऊन किती वेळ झाला. नाहीतर एक काम करा, आम्हाला हळदी कुंकू द्या, म्हणजे आम्ही निघून जातो. हो, बसून बसून वात आलाय पायाला. अहो किती उशीर झालाय, कधी येणार आहे तुमची सून? नाहीतर जातो आम्ही, तुमचा कार्यक्रम तुम्हीच उरका. काय ग? नाही नाही, 2 मिनिटं. आपण कार्यक्रम सुरू करूया. हा अवंती, हळदी कुंकू देऊ. हो. सावी आली. वहिनी द्या, मी पण हळदी कुंकू लावते. कुठे गेली होतीस? दुपारी गेलेस. जाताना सांगितलं होतं संध्याकाळी बायका येणार आहेत, त्या यायच्या आधी घरी ये म्हणून. काही बोलू नकोस आता. सगळ्या बायका केव्हापासून वाट बघतात माहितीये?
जा आता कार्यक्रम सुरू कर.